आणि अधिवेशनात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेला आला तो म्हणजे सायबर गुन्हेगारीचा। गेल्या काही वर्षांपासून आपल्या राज्यामध्ये सायबर गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि या सायबर गुन्हेगारीमध्ये डिजिटल अरेस्ट या नावाचा प्रकार सुद्धा पाहायला मिळतो। पण डिजिटल अरेस्ट हा निव्वळ खोटेपणा असून कुणालाही असा फोन आला तर त्यावर कधी विश्वास ठेवू नका असं मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांना आवाहन केलंय। त्यांनी एक हेल्पलाईन क्रमांक सुद्धा सांगितलाय 1930-1930 या क्रमांकावरती तात्काळ संपर्क करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान अबू आझमी यांनी डिजिटल अरेस्ट आणि ऑनलाईन फसवणुकीद्वारे लूट होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला। यावरती राज्यमंत्री योगेश कदमांनी उत्तर दिलं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला आवाहन करताना डिजिटल अरेस्टच्या अफवेवर विश्वास ठेवू नका असं सूचित केलंय। कोणालाही डिजिटल अरेस्ट करता येत नाही। कोणालाही डिजिटल अरेस्टच्या संदर्भात कॉल किंवा माहिती आली तर समोरचा माणूस फ्रॉड आहे म्हणून समजा आणि थेट त्या क्षणी 1930 या नंबरवर कॉल करा। हा आपला सायबरचा नंबर आहे। प्रचंड मोठी आपल्याकडे व्यवस्था त्याची उभी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।